उबाटाचे संपर्क प्रमुख सुरेश कदम आपल्याबरोबर वाढदिवस साजरा आपल्याबरोबर स्वागत आहे तुमचं. काय सांगाल, दौरा करताय काय केलं? सध्या माझा वाढदिवस 8 डिसेंबरला मुंबईमध्ये वडाळा विधानसभेने साजरा केला. पण माझं संगमेश्वर आणि चिपळूण म्हणजे एक नातं आहे, म्हणजे माझं स्वतःचं घर आहे आणि त्यामुळे सगळ्यांच्या आग्रहास्तव मी काल रात्री मुंबईवरून निघालो. आज सकाळी संगमेश्वरमध्ये म्हणजे जे काही सहकारी मित्रमंडळी आहेत त्यांना भेटलो, त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या आणि त्याचप्रमाणे मी चिपळूणमध्ये माझे सगळे जे सहकारी आहेत राजकीय इतर सगळे शुभचिंतक त्यांच्या सगळ्यांच्या शुभेच्छा भेटण्यासाठी मी ते आलो. आणि खरं मला त्यांच्याशी बोलायचं होतं, भेटायचं होतं, कारण का त्यांचं एक प्रेम होतं माझ्यावरती आणि त्या प्रेमापोटी मी त्यांच्यासाठी. सर, उबाटाची सध्याची परिस्थिती पाहता तू वेगळं चित्र दिसतंय, 2 गट पडले दिसत, काय सांगा? उबाटाची सध्याची परिस्थिती आपण दिसते की 2 गट पडले, तसं काही नाही. थोडेसे गैरसमज असतात. कार्यकर्त्यामध्ये तो संभ्रम निर्माण झाले आणि ती गोष्ट अशी होती की आपण सुद्धा छोटेसे कार्यकर्ते आहोत, ते त्यांनी सुद्धा आपल्या सिनियर नेत्यांशी बोलून ती चर्चा केली पाहिजे. चर्चेमध्ये तो निर्णय बाहेर येतो. कारण गैरसमजामुळे ना बऱ्याचशा गोष्टी बाहेर जे जातात ते तसं नसतं. चिपळूण नगरपालिका इलेक्शनमध्ये या गोष्टी दिसून आल्या. प्रकल्पाने आमदार भास्कर जाधव दुसऱ्या याच्यामध्ये दिसून आले, काय सांगाल? भास्कर जाधवांना एक जबाबदारी दिली होती चिपळूणची, त्यामुळे त्यांनी ती स्वीकारली होती असं आम्हाला कळलं आणि ती पार पडत होती. पण भास्कर शेठला वाटलं की त्याच्यामध्ये खासदार विनायक राऊत ते हस्तक्षेप करतात, पण तसं काही चित्र नव्हतं. विनायक राऊतांसोबत मी होतो असं काही चित्र नव्हतं. पण आता काय त्या 2 नेत्यांमध्ये चर्चा झाली ती अजूनपर्यंत काय साहेबांपर्यंत पण पोहोचली आणि बाहेर पण तशी काय डिस्कस झाली. अधिवेशनाचा मुद्दा उपस्थित केला. या ठिकाणी विरोधी पक्षावरून वेगळी नावं समोर येतात, म्हणजे कधी आदित्य ठाकरे नाव समोर येते, अनिल परबांचं नाव समोर येते, काय सांगाल? मागच्या वेळेला तुम्ही पाहिलं असेल उद्धव साहेबांनी भास्कर शेठना नाव डिक्लेअर केलं होतं की विरोधी पक्ष नेता संघटनेमार्फत या आमच्या ह्याच्यामध्ये आम्ही भास्कर शेठचं नाव सुचवलं आणि त्याच्यानंतर ते त्याच्यावरती स्टाम आहेत. आता अनेक लोक बरंच काय सांगत असतात की आदित्य ठाकरेचं नाव दिलंय, परबांचं नाव दिलंय, पण हा शेवटी मातोश्रीचा निर्णय आहे आणि तो निर्णय त्यावेळेला भास्कर शेठ बरोबर झाला होता. आता पुन्हा काय त्यात घडामोडी झाली की नाही झाली हे साहेबच. भास्कर शेठना विरोधी पक्षनेतेपद मिळेल का या वेळेला? भास्कर शेठना जर विरोधी पक्षनेते मिळाला तर तुम्हाला खरा महाराष्ट्राचा विरोधी पक्षनेता कसा आहे हे भास्कर शेठ चांगल्या पद्धतीने दाखवून देऊ शकतो. तुम्ही आता या ठिकाणचा दौरा करता. आता तुम्ही सावर्ड्यामध्ये पेश सेंटरमध्ये गेला होता, ते आमदार शेखर निकमचं गाव आहे, पण त्या ठिकाणची अवस्था पाहता भिंदोडे उडवले गेलेले आहेत, म्हणजे मुळात त्या ठिकाणी कॉटेजची व्यवस्था नाही आहे किंवा PMP नाही, अशी माहिती आपल्याला मिळते, काय सांगाल? बघा, या ठिकाणी जे आमदार आहेत त्यांची कामं असतात की सरकारमध्ये बसून आपल्या त्या विभागामध्ये काय काय सुविधा आपण सरकारी आणू शकतो. आणि आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सरकारकडे चांगल्या पद्धतीचा फंड आहे. त्या फंडाचं नियोजन आपण जर चांगल्या पद्धतीने केलं तर चांगल्या सुविधा या लोकांपर्यंत पोहोचवता आल्या पाहिजे. एका आमदाराला असा प्रश्न असला पाहिजे की मी जर 5 वर्ष ज्या सुविधा लोकांपर्यंत पोहोचवल्या तर पुढच्या 5 वर्षानंतर जेव्हा इलेक्शन तर लोकांकडून आपलं नाव निघलं एवढं चांगल्या प्रमाणे काम केलं पाहिजे. पण ते काम त्यांनी काही केलेलं दिसत नाहीये. आणि माझ्या संघटनेला घेऊन मी आता चाललं ते आहे की मूळची शिवसेना हा जो मुद्दा आहे की लोकांपर्यंत पोहोचणारी शिवसेना, लोकांचे प्रॉब्लेम्स, लोकांच्या सुविधा, लोकांच्या आलेल्या अडचणींना हीच एक शिवसेना संघटना अशी की एकंदरीत आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका येतात, कसं पाहता याकडे? बघा, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका येतात त्याच्याकडे आपण आता ठरवलेलं आहे की जेवढ्या जिल्हा परिषद निवडणुका आहेत ज्या माझ्या 2 तालुक्यामध्ये ह्या 100% मला कशा जिंकता येतील त्याच्यासाठी माझं आता कार्यकर्त्यांमध्ये नियोजन चालू. स्वबळावरती कसं काय करेल? आता स्वबळावरती निवडायचं की आघाडी करून निवडायचं हा संपूर्ण निर्णय पक्ष प्रमुखांचा आहे आणि कार्यकर्ता म्हणून आम्ही काही गोष्टी त्यांना सांगणार आहोत. आपली बॅनरबाजी पाहता, आपल्यामध्ये कार्यकर्ता उत्साह पाहता, भावी आमदार म्हणून आपल्याला पाहायचं जातं. भावी आमदार म्हणून आता कसं जनतेने सांगायचं उद्या मातोश्रीवरती भावी आमदार म्हणून आम्हाला सुरेश कदम पाहिजे की नाही, मला ते कृतीमधून दाखवायचं की मला कुठच्याही प्रकारचं उद्या आमदारकीसाठी तिकीट मागण्यासाठी न जाता मी जर खरंच या ठिकाणी चांगलं काम केलं, लोकांच्या मनामनात पोहोचलो आणि लोकांच्या गरजेपुरतं जर कामं केली तर नक्कीच
तीच लोक मला उद्या भावी आमदार तुमच्या नेमकं मनात काय आहे? म्हणजे सुरेश लोकांमध्ये नेमकं मनात काय आहे? लोकांच्या मनामध्ये ठीक आहे, कार्यकर्त्या मनामध्ये असेल, पण सुरेश लोकांमध्ये नेमकं मनामध्ये काय की चिपळूण संघाची विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची काय त्यांच्या मनामध्ये आहे का? माझ्याकडे 2 जबाबदारी दिली, एक वडाळा विधानसभाची जबाबदारी दिली आणि एक चिपळूण संगमेश्वर ही 2 वर्षापूर्वीची जबाबदारी आहे. आता ह्याच्यामध्ये वडाळा विधानसभेमधून मला येणारे 4 नगरसेवक निवडून आणायचं असं मी शब्द साहेबांनी दिलेला आहे. त्याचप्रमाणे माझं हे घर आहे आणि ह्या ठिकाणी पूर्ण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती दोन्ही निवडणुका या अटीतटीच्या होणार आहेत. एका ठिकाणी पैशाचा वापर होणार आहे, या ठिकाणी कार्यकर्त्यांचा काय संभ्रमात असेल, यांना मनोबल देऊन त्यांची ताकद वाढून ही आपली संघटना सामान्य माणसाने कसं काम करेल याच्याविषयी मला सामर्थ्य जिंकायचे. एखादा मेळावा होणार आहे का लवकरच? आता मुंबईमध्ये एक मेळावा घ्यायचं आमचं चाललंय मानस. आता मी ह्या चिपळूणमध्ये सांगितले दर 15 दिवसांनी आपल्याला जिल्हा परिषद गटवाईज मिटिंग करायचे. मी मुंबईवर एक दिवशी एका दिवसामध्ये आपण 4 मिटिंग करू आणि त्या मिटिंग आपण कुठेही बाहेर न करता एखाद्या सामान्य कार्यकर्त्याच्या घरात करू. काय सांगाल कार्यकर्त्यांची उभी फूट दिसते किंवा कार्यकर्त्यांवर संभ्रमाचं वाटतं ते कार्यकर्ते काय सांगाल? हे कार्यकर्त्यांचं संभ्रमाचं वातावरण नाहीये, कारण काही गोष्टीचं स्पष्टीकरण झालेलं नाहीये आणि आपण सगळेच काय करतो की वरतून अपेक्षा ठेवतो, पण आपले जे निर्णय असतात ते आपण स्थानिक पातळीवर घेऊन पुढे प्रस्ताव पाठवला पाहिजे आणि ते तिथे न झाल्यामुळे काय डिस्प्युट तयार होतं. हे होते सुरेश लोक. धन्यवाद.